सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 जुलै 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. कोरेगाव येथील पंचायत समिती सभापतींच्या दालनात लागली गळती. भिंतीवरून पावसाचे पाणी ओघळले. लाखो रुपये खर्चूनही दुरावस्था. डागडुगच्या कामावर प्रश्नचिन्ह. कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली गुरव यांच्या दालनालाच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या इमारतीच्या डागडुगच्या कामावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलीकडे झालेल्या मुसळधार पावसानंतर सभापतींच्या दालनातील भिंतीवरून मोठ्या प्रमाणात पाणी ओघळले, तर दालनातील फरशीवरही पाणी साचलेले चित्र पाहायला मिळाले. ही अवस्था केवळ एका कार्यालयाची नसून पंचायत समितीच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधीच्या दालनाची असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. पंचायत समितीतील काही अधिकाऱ्यांची दालने पूर्णपणे गळतीमुक्त असून अगदी वॉटरप्रूफ असल्यासारखे आहेत. मग सभापतींच्या दालनाची गळती ठेकेदाराला थांबवता आले नाही का, की या दालनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष. 15 ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित तक्रारी समस्याकडे पंचायत समिती प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या दुर्लक्षाच्या विरोधात 15 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपोषणावर बसण्याचा इशारा महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कामगार सेना तालुका मान यांच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी मान यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाची 82% पेरणी पूर्ण. सोयाबीनला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती. सातारा जिल्ह्यातील खरीपातील पेरणीची कामे अंत्यटप्प्यात पोहोचली असून शुक्रवार अखेर जिल्ह्यातील 2,97,911 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 2,44,703 हेक्टर म्हणजेच 82% प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती सोयाबीन पिकाला दिली असून 84,219 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. साताऱ्यात खड्डे प्रकटले, चालकांचे कंबरडे मोडले. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय. वाहन चालकांचा प्रवास झाला जिकरीचा. पालिका व बांधकाम विभागाकडून दुरुस्तीची अपेक्षा. पावसात जोर वाढला आणि सातारा शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरून गेले. या खड्ड्यातून साताऱ्यांना प्रवास करताना हे देवा असे म्हणत जीव मुठीत धरून रस्त्यावरून पुढे जावे लागत आहे. उन्हाळ्यात छोटे खड्डे पावसाळ्यात 1 फुटाचे झाल्यावर त्यात मुरुम टाकण्याची गडबड सुरू झाली आहे. हा मुरुम पण काही दिवसात वाहून जात असल्याने पालिकेचे हजार रुपये खड्ड्यातच जात असल्याची चर्चा नागरिकांच्याच सुरू आहे. कालव्यांच्या डागडुगीसाठी अंदाजपत्रक दाखल न केल्यास आंदोलन. धोम धरण संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांचा इशारा. धोम धरण डाव्या उजव्या कालव्यांचे अस्थिरीकरण व डागडुगी कामाचे अंदाजपत्रक तयार करावे अशी वारंवार मागणी सातारा सिंचन वगैरे धोम धरण पाणी बचाव संघर्ष कमिटी आहे. त्यास 2 वर्ष झाली तर अजूनही अंदाजपत्रक तयार झाले नाही. त्यामुळे हे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात यावे, अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धोम धरण बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. पावसात छत्री सांभाळताना दुचाकीवरून तोल जाऊन खेड फाटण्याची महिलेचा मृत्यू. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा पावसात छत्री सांभाळताना दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला. हा अपघात दिनांक 22 जुलै रोजी दुपारी शहराजवळ खेलपाट्यावर झाला. नेहा प्रताप पाटील वय 43 राहणार अनूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा प्रताप पाटील बुधवार दिनांक 22 जुलै रोजी दुचाकीवरून प्रवास करत असताना खेड फाट्याजवळ तोल जाऊन पडल्या होत्या. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी यशवंत हॉस्पिटल सातारा येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. कासच्या सांडेवर जीव घेणा एन्जॉय. सुट्टीमुळे मोठी गर्दी. बेशिस्त पार्किंगमुळे कोंडी. सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज. सततच्या पावसामुळे कास तलाव तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने सांडव्याखाली पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात उतरून अनेक पर्यटक जीवाची पर्वा न करता भिजण्याचा आनंद लुटत आहे. मात्र हा प्रकार अत्यंत धोकादायक असून दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांकडून व्यक्त होत आहे. बेलवडे नाडे नवा रस्ता तालुका पाटण येथे 7 म्हशींचा अचानक मृत्यू. बेलवडे व नाडे नव रस्त्यातील 3 शेतकऱ्यांचा 7 म्हशींचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूचे कारण स्पष्ट असून शेतकऱ्यांचे 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घटनास्थळी भेट देऊन 2 म्हशींचे शवविच्छेदन करून चारा व खाद्याचे नमुने तपासणीचे पाठवले असून या घटनेमुळे परिसरात पशुपालक भयभीत झाले आहेत. मागील 4 दिवसांपूर्वी बेलवड्यातील श्रीपती पवार, लक्ष्मण पवार, मारुती पवार शेतकऱ्यांच्या 3 म्हशी, नाडे नव रस्त्यातील विष्णू पवार, राजेंद्र विनायक पवार या 2 शेतकऱ्यांच्या 4 ही दुधाळ व गाभण म्हशी अचानक दौराने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती चारा व खाद्याचे नमुने घेतले असून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान म्हशींना खाद्यातून का चाऱ्यातून बाधा झाली, अन्य कशातून हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तरुणाने विश्वासघात करून दुचाकीच पळवली. घरी सोडण्यासाठी दुचाकीच्या वेग दिल्यानंतर एका तरुणाने विश्वासघात करत दुचाकी घेऊन पलायन केले. ही घटना दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात घडली. महेश मारुती पाटील वय 24 राहणार बोळका तालुका सातारा हे बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दुचाकी घेऊन उभे असताना त्यांना बोळ आली. त्यामुळे त्यांनी तिथे असणाऱ्या एका तरुणाला मला माझ्या दुचाकीवरून घरी सोडतो का अशी विनंती केली. त्यानंतर संबंधित तरुण होकार देत त्यांच्याकडून चाल घेतली. काही क्षणात दुचाकी चालक करून त्याने दुचाकीसह तेथून पलायन केले. पाटील यांनी आरडाओरड केली, मात्र संबंधित चोरटा तेथून पसार झाला. या प्रकारानंतर महेश पटेलने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमरजच्या वेशीवर बिबट्यांचा मुक्त संचार. रेणुबगाच्या भूमिका ग्रामस्थांचा तीव्र संताप. उमरज गावच्या वेशीच्या परिसरात बिबट्यासह मादी व 2 बछड्यांचा वावर गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. सुदैवाने अद्याप बिबट्याने गावाच्या मुख्य वस्तीमध्ये प्रवेश केला नाही. मात्र गावाला त्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नागरिकांनी रेणुबगाशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांच्या
कृती करण्याची, बिबट्यासोबत राहण्याची सवय लावा अशा उत्तरामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शेअर करा.